बापरे, एक खूपच युटीआय वाढले ग. किती वजायनल इन्फेक्शन. तर अशा प्रकारे खूप मोठा नंबर आज ओपीडी मध्ये येणारा हा युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन्स घेऊन येतोय. वजायनल इन्फेक्शन, फंगल इन्फेक्शन, अतिरिक्त व्हाईट डिस्चार्ज, फाउल स्मेलिंग डिस्चार्ज घेऊन येतो. आणि ह्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे आपला पाऊस. तर माझ्या 4 महत्वाच्या टिप्स आहेत ह्या मॉन्सूनसाठी. नंबर 1, कोरडे आणि नीट वाळवलेले कपडेच तुम्ही आणि तुमच्या बाळाने घातले पाहिजे. ओल्या कपड्यांनी जंतुसंसर्ग होतो. त्या मॉइश्चर आणि ह्युमिडिटीने लवकर वजायनल इन्फेक्शन सेट इन होतात. नंबर 2, आणि तुमच्या बाळाच्या इंटिमेट एरियाची जास्त काळजी घेतली पाहिजे. त्यांना व्यवस्थित आंघोळीनंतर ड्राय केलं पाहिजे आणि लूज सुती अंडरवेअर आणि कपडे घातले पाहिजे. टिप नंबर 3, बाळाचे डायपर काढल्यानंतर त्याला थोडंसं वाळवण्यासाठी वेळ दिला गेला पाहिजे. त्याला त्या एरियामध्ये लगेच डायपर नाही घातलं गेलं पाहिजे. आणि सेम तुम्ही एक्सेसिव्ह वॉशिंग तुमच्या इंटिमेट एरियाचं नाही केलं पाहिजे. चौथी महत्वाची टिप, गरज असली तरच पावसात भिजायला जा, उगीच पावसात भिजायला जाऊ नका. आपल्या सगळ्यांना पावसाची मजा घ्यायला खूप आवडते, पण वजायनल इन्फेक्शन्स, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन्स पासून लांब राहिलं पाहिजे. आणि एक माझी प्रो टिप म्हणजे तुम्ही आणि तुमच्या बाळाच्या हायड्रेशनची काळजी चांगल्या प्रकारे घ्या. रोज 3 ते 4 लिटर पाणी जरूर प्या. थँक्यू.